पार्टीचा सांस्कृतिक भवनमध्ये मेळावा होता। माझा जो ऑफिशियली बुकिंग आहे, सांस्कृतिक भवनचं बुकिंग आहे, मी ऑलरेडी पैसे भरून रिसिप्ट घेतली होती आणि ते रिसिप्ट घेतल्यानंतर मला सांगण्यात आलं की आदरणीय शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे नेते आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची इमर्जन्सी मीटिंग सभा लागल्यामुळं रवी राणाची सभा कॅन्सल करण्यात आली। ती रिसिप्ट माझ्याजवळ आज आहे। मला त्यांनी पैसे रिफंड द्यायचं पत्र दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अचलपूरमध्ये सुद्धा आम्ही ग्राउंड बुक केलं होतं। त्या ठिकाणी योगीजीची सभा घेणार होतो आणि काही आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता। तर त्या ठिकाणी सुद्धा राहुल गांधीची उद्या सभा आहे आणि राहुल गांधी येत आहे म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमचं ग्राउंड कॅन्सल केलं। तशाच प्रकारे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे देशाचे सर्वोच्च नेते आहे, देशाचे गृहमंत्री आहे। त्यांनी या देशामध्ये मोठमोठे कायदे पारित केले, अनेक मोठे मोठे निर्णय घेतले। त्यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे ग्राउंड योग्य आहे। हे जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला, पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावर विनाकारण बच्चू कडू नौटंकी करून आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचं काम करत आहे। त्या ठिकाणी मीडियाचा पेस निर्माण करण्यासाठी तिथे कुठल्या प्रकारचं वक्तव्य करून तिथे गोंधळ करत आहे, पोलिसांवर हात उचलत आहे, कार्यकर्त्यांवर हात उचलत आहे। हे मी डोळ्यांना पाहिलेलं आहे। मला हे सांगणं आहे बच्चू कडू साहेबांना की तुम्ही जनता जनार्दनच्या कोर्टामध्ये लढा, अशी नौटंकी करून तुम्हाला लोक वोट देणार नाही। मला तुम्ही नवनीत राणाला पाडतो म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहे, तिच्या विरोधात प्रचार करत आहे, महिलांचा अपमान करत आहे, महिलांच्या विरोधामध्ये तुम्ही अपशब्द बोलत आहे। या अंबानगरीमध्ये तुम्ही सगळे जे पात्र आहे ते पूर्ण पार केलेले आहे। आता तुम्ही शेवटचा पर्याय हत्या असून तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींचा सभा होऊ देत नाही, त्यांना विरोध करत आहे। अमरावती जिल्ह्याच्या जनतेची जी सभा आहे ती नाकारला, त्याचा विरोध करत आहे आणि त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही, कारण की राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहे। जसं राहुल गांधीची सभा आहे म्हणून आमचं परमिशन रद्द केलं, आपले शरद पवारांची सभा आहे, उद्धव ठाकरेची सभा आहे म्हणून आमची परमिशन सांस्कृतिक भवनची कॅन्सल केली। त्याच आधारावर त्या ठिकाणी आम्ही बच्चू कडूच्या आधी 8 दिवसाआधी आम्ही परमिशन मागितली होती। ओसी आमच्याकडे आहे, एक नाही 4 ओसी आहे। त्यानंतर सुद्धा चुकीच्या पद्धतीने परमिशन दिली। अचानक केंद्रीय गृहमंत्री सभा लागल्यामुळं त्या ठिकाणी ते ग्राउंड त्यांना देण्यात आलं। त्यांची सभा उद्या तिथे होणार आहे। सभा झाल्यावर 2 घंटे पाहिजे असं बच्चू कडू साहेबांनी जरूर सभा घ्यावी, त्यांना कॅन्सल नाही केली आहे त्यांची परमिशन। प्रत्येक शहरामध्ये एखादं मेन ग्राउंड असलं तर जिल्हाधिकाऱ्याला पॉवर असते, प्रत्येक राजकीय नेत्यांना 2-2 तासासाठी देता येते। आणि नेहरू मैदान आम्ही बुक केलं होतं ते आम्ही त्यांना द्यायला तयार आहे, दसरा मैदान केलं होतं तेही त्यांना द्यायला तयार आहे। पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे अमित शहाजींच्या सभेला योग्य आहे असं जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सांगितलं।